नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो. तर आज मी बनवणार आहे हरभरा डाळीची भाजी. तर चला मी कशी बनवतो ते बघूया माझ्या पद्धतीनं. तर ही मी डाळ रात्रभर भिजत ठेवली होती आणि सकाळी स्वच्छ दुसऱ्या पाण्यामध्ये अशी शिजत ठेवणार आहे आणि जरा शिजत असताना दाबून बघायची, जास्त शिजवायची नाही, अर्धी कच्चीच शिजवायची. तर आपल्याला डाळीची भाजी बनवायची आहे, नाहीतर ते होईल पुरण. तर पुरणाची भाजी बनवायची नाहीये. तर चला मंडळी, आज आपण मस्तपैकी हरभरा डाळीची माझ्या आवडीची भाजी बनवणार आहे. ह्याच्यासाठी मी 2 कांदे मोठे चिरणार आहे, 2 टोमॅटो मोठे चिरणार आहे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर. तर चला आता फोडणीची तयारी करूया. भांड ठेवलेलं आहे मी, कढई आणि तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी आणि कांदा आलं लसूणची पेस्ट टोमॅटो घालून परतणार आहे. हे जास्त परतायचं नाही, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं आहे, कारण की भाजी खूप छान लागते ना. आता हरभरा डाळ घालणार आहे भिजवलेली, म्हणजे थोडी शिजवली होती आपण ती अर्धी कच्ची, आणि आता फोडणीमध्ये ती अर्धी कच्ची शिजणार आहे. तर जास्त शिजवायची नाही, गीर झाली तर मग ते सरळ पुरण तयार होईल. तर आता ह्याच्यामध्ये तिखट घातले, हळद, हिंग, मीठ आणि थोडंसं मॅगी मसाला टाकला होता, कारण की ते माझ्याकडे शिल्लक होता थोडा, आणि कोथिंबीर टाकणार आहे. तर बघूया आता मस्तपैकी ही थोडी आणि शिजूया आपण, आणि छानपैकी हरभरा डाळीची भाजी बनवायची आहे. ह्याच्यामध्ये कारलं घातलं तरी चालते किसून. ते लय मस्त लागते भाजी. मला लहानपणी माझ्या आजीनं मला दिली होती करून, तर मी त्यावेळेस तिला रेसिपी विचारली होती. आणि ही आता मी ताटाला चपाती लावले, भात लावलेला आहे, आणि आता छानपैकी माझी हरभरा डाळीची भाजी. बघा किती मस्त झालेली आहे भाजी. आवडली ना तुम्हाला? ठीक आहे ना? तर चला मंडळी, आता ही भाजी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा. थँक यू.